महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच हालचालींनी भरलेलं असतं. येथे एक नेता पक्ष बदलतो तर दुसरा एक नवीन समीकरण निर्माण करतो. सत्तेच्या या डावपेचांमध्ये कोण कुठे असेल याचा नेम नसतो. अलीकडे अशीच एक मोठी घडामोड जालना जिल्ह्यात घडली आहे, जिथे काँग्रेसचे 3 वेळा आमदार राहिलेले नेते कैलास गोरंट्याल यांनी थेट भाजपचा झेंडा हाती घेतलाय. हा निर्णय केवळ एका नेत्याचा पक्षांतर नाही, तर तो अनेक राजकीय समीकरणांना हादरवणारा टर्निंग पॉईंट ठरतोय. मग नेमकं काय झालंय? गोरंट्याल यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपाचं कमळ का स्वीकारलं आणि त्याचा परिणाम जालन्याच्या आणि मराठवाड्याच्या राजकारणावर काय होणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन. महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातील राजकारणाला नेहमीच एक वेगळी धार लाभलेली आहे. या जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात 2 नेत्यांचं वर्चस्व ठळकपणे जाणवतं. एक म्हणजे शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि दुसरे म्हणजे काँग्रेसचे 3 वेळा आमदार राहिलेले कैलास गोरंट्याल. अलीकडेच गोरंट्याल यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश करून जालन्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवून आणलाय. मुंबईत आयोजित कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत गोरंट्याल यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. या निर्णयामुळे केवळ जालना जिल्ह्यातच नाही, तर मराठवाडा विभागात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कैलास गोरंट्याल हे जालना मतदारसंघाचे 3 वेळा आमदार राहिले असून त्यांना स्थानिक विकास व जनसंपर्कात अनुभवाची भक्कम बैठक आहे. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. शिंदे सेनेचे अर्जुन खोतकर यांनी त्यांना तब्बल 31,651 मतांनी हरवले होते. या पराभवानंतर गोरंट्याल हे काँग्रेसच्या नेतृत्वाविरोधात सातत्याने नाराजी व्यक्त करतात. विशेषतः उमेदवारी जाहीर करण्यात झालेला उशीर आणि पक्षाकडून मिळालेल्या कमी पाठबळामुळेच आपण हरलो, असे त्यांचं मत होतं. गोरंट्याल यांनी काही दिवसांपूर्वीच एक काव्यात्मक पोस्टद्वारे आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती. आईना बनाने का हर्जाना भरना है मुझे, अरे कब का टूट चुका था, अब बस बिखरना ही मुझे, अशा भावनिक ओळीने त्यांच्या राजकीय प्रवासातील उलथापालथ संकेत दिले होते. गेल्या 3 दशकांपासून जालना मतदारसंघात केवळ 2 नेत्यांचेच वर्चस्व राहिले. खोतकर आणि गोरंट्याल यांच्यातील स्पर्धा मतदारांनी आलटून पालटून स्वीकारली. त्यामुळे या भागातील मतदारांच्या मनस्थितीला गोरंट्याल यांच्या नव्या भूमिकेचा किती फायदा होईल हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. भाजपने 2029 साठी स्वबळाचा नारा दिलाय. या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांच्या बालेकिल्ल्यांमध्ये भाजपने आपलं जाळं विस्तारायला सुरुवात केली. या रणनीतीचा एक भाग म्हणून गोरंट्याल यांचा पक्षप्रवेश महत्त्वाचा ठरतो. भाजपकडून अलीकडेच साताऱ्यातील पाटण येथील सत्यजित पाटणकर, भोरचे संग्राम थोपटे आणि पुरंदरचे संजय जगताप यांचाही पक्षप्रवेश घडवून आणण्यात आला. या 3 मतदारसंघांमध्ये सध्या शिंदे सेनेचे आमदार आहेत. याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. गोरंट्याल यांचा पक्षप्रवेश केवळ एक नेत्याचा पक्षांतर नसून तो जालन्याच्या राजकारणाला नव्याने ढवळून काढणारा टप्पा आहे. त्यांच्या कार्यक्षमता, अनुभव आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रियता भाजपसाठी निश्चितच मोठं बळ ठरू शकतं. यामुळे शिंदे सेनेला आगामी निवडणुकीत जालन्यात अडथळा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपसाठी हा केवळ एक पक्षप्रवेश नव्हे, तर विरोधी पक्षांची घडी विस्कळीत करण्याचं राजनीतिक पाऊल ठरू शकतं. आणि त्याचबरोबर काँग्रेससाठी मात्र हा आणखी एक धक्का आहे, जो पक्ष संघटनात्मक दृष्ट्या आधीच अडचणीत आहे. जालन्यातील या राजकीय घडामोडींचा आगामी निवडणुकीवर कसा प्रभाव पडतो? त्यात गेल्या 3 दशकात जालना मतदारसंघाने केवळ 2 नेत्यांना संधी दिली. आता त्यापैकी एक नेता पक्ष बदलतोय तर दुसरा सत्तेत आहे. या दोघांपैकी मतदार पुन्हा कुणाच्या बाजूने झुकतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.